एपीएन न्यूज सत्य आणि सकारात्मक। बंजारा समाजातील महिलांनी समाजाच्या प्रगतीसाठी आणि उन्नतीसाठी मोठ्या प्रमाणावर समाजकार्य करावे असे प्रतिपादन राष्ट्रीय बंजारा परिषदेचे प्रदेशाध्यक्ष जयकुमारजी राठोड यांनी केले आहे। याबाबत सविस्तर असे की धर्मनेता भगवंत सेवक किसन भाऊ राठोड यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन राष्ट्रीय बंजारा परिषदेचे प्रदेशाध्यक्ष श्री जयकुमारजी राठोड यांनी त्याप्रमाणे आज राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या परभणी जिल्हा महिला अध्यक्षपदी चंचल ज्ञानेश्वर पवार यांची नियुक्ती केली असून जयकुमारजी राठोड यांच्या कार्यालयात त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले। त्याचप्रमाणे त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला। राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील समाजाच्या महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या। या प्रसंगी राष्ट्रीय बंजारा परिषदेचे प्रदेश अध्यक्ष जयकुमारजी राठोड, राष्ट्रीय बंजारा कर्मचारी परिषद मराठवाडा अध्यक्ष डॉक्टर सुधाकर चव्हाण तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते समाज बांधव उपस्थित होते। एपीएन न्यूज साठी अर्जुन नू सावत, छत्रपती संभाजीनगर। जय शिवलाल, नमस्कार। राष्ट्रीय बंजारा परिषदेचा प्रदेशाध्यक्ष जयकुमार राठोड जी राष्ट्रीय बंजारा परिषद ही संघटना पूर्ण महाराष्ट्रभर काम करते, महाराष्ट्रभर नव्हे तर देशाभर काम करते। ह्या कामासाठी मला महाराष्ट्रामध्ये एक महिला एक चांगलं ग्रुप मला बनवायचं आहे आणि ह्या ग्रुपमध्ये मला जे आता परभणी जिल्हाध्यक्ष म्हणून चंचल ज्ञानेश्वर पवार ह्या परभणी जिल्हाध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती केलेली आहे आणि असेच नियुक्ती मला महाराष्ट्रभर करायची आहे। ज्या बंजारा समाजाच्या महिला ज्यांना खरंच समाजासाठी काम करायला पाहिजे, जे समाज आपला आज ज्या स्थितीमध्ये आहे त्याला जर खरंच वर आणायचं असेल तर आपल्याला महिलाचं फार गरज आहे। मला असं वाटतं की बंजारा समाजाच्या ज्या महिला आहेत, आपल्या महिलाला ज्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज जर परिस्थिती बघितली, शैक्षणिक आर्थिकदृष्ट्या फार महिला मागासलेल्या आहेत, ह्या सगळ्या महिलांना जर आपल्याला पुढे आणायचं असेल तर महिलांनी याच्यात सहभाग घ्यायला पाहिजे आणि राष्ट्रीय बंजारा परिषदेमध्ये प्रवेश करायला पाहिजे। ज्या महिला आज परभणी जिल्हा म्हणून अध्यक्ष म्हणून मी आज नियुक्ती केलेली आहे, मला विश्वास आहे त्या परभणी जिल्ह्यामध्ये ते सर्व महिलांना मार्गदर्शन करतील आणि परभणी जिल्ह्यातले जे मागास असलेल्या महिला आहेत त्यांना शैक्षणिक आर्थिक ह्या याच्यामध्ये पुढे आणण्याचे काम नक्कीच करतील असं मला विश्वास आहे। आणि जय शिवलाल। जय शिवलाल। मैं चंचल ज्ञानेश्वर पवार, परभणी जिल्ह्यातील राहणार तालुका गंगाखेड खेडा गाव आहे। मी खेड्यागावाची ग्रामीण भागातली, पण अशा खूप काही महिला आहेत की घराच्या बाहेर निघू शकत नाही। पण माझी अशी अपेक्षा आहे की त्यांचं शिक्षण वगैरे, मुलींचं पण शिक्षण व्हावं, का तर त्या घराच्या बाहेर पडावं, स्वतःच्या पायावर उभा टाकावं। का तर माझी इतकी इच्छा आहे की अपेक्षा आहे की मी त्यांना बाहेर काढू शकते, का तर सरांचा विश्वास आहे माझ्यावर, मी त्यांचा विश्वास कधी तुटू देऊ शकत नाही। का तर तुम्ही सगळे आहेत मला सपोर्ट करणार, त्याच्याबद्दल मला खूप आभारी इथं आलेले बद्दल। पण असे काही विधवा पण महिला आहेत, त्यांना घराच्या बाहेर कोणाला बोललं हसलं पण ते पण आवडत नाही सासरच्या लोकांना। पण माझी अशी अपेक्षा आहे की विधवा महिला आहेत म्हणून त्यांच्या दृष्टी पाहण्याची हे नसायला पाहिजे आपली अपेक्षा। का आता आपली कुणाची मुलगी असते, ती आपल्याला पण एक मुलगी असते, ती पण कुणाच्या घराची मुलगी आहे, कुणाची बहीण आहे, आई आहे, ताई आहे। पण तसंच आपण आपल्या बहिणीचा स्वाभिमान करतो तसं त्याचा पण स्वाभिमान करावा। का तर ती आपल्या घरात सून आली म्हणून त्याला दृष्टी नजरेनं पाहू नये, ती विधवा झाली म्हणून। आपण विस्तार कसा करणार परभणी जिल्ह्यामध्ये? मी विस्तार माझी जितकी कोशिश आहे, महिलांना मला सपोर्ट केल्यावर मी त्यांच्यासाठी काही पण करू शकते। आता माझा हा विश्वास आहे आणि मी आज जे शब्द आहे, आजची तारीख आहे, मी 23 तारखेला माझी निवड झालेली आहे की मी त्या दिवशीपासून मी आज शपथ खाऊन सांगते की मी माझ्याने जितकं प्रयत्न होईल तितक्या महिलांना मी बाहेर काढायचा प्रयत्न करेन। का ते सरांचा विश्वास आहे, तुमचा पण विश्वास आहे। जय शिवलाल, जय भारत। एपीएन न्यूज सत्य आणि सकारात्मक।